नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमधील शब्द आणि शब्द तपासणा राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर तक्रार केली होती. 5व्या टप्प्यातील मतदानावेळी ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. जिथं महाविकास आघाडीला मतदान होईल तिथं जाणून बुजून वेळ लावला असा आरोप या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी केला होता. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत. विनायक, काय अधिक माहिती? सागर, आपण जर पाहतो उद्धव ठाकरे यांनी मुंबईचं जेव्हा मतदान पार पडत होतं तेव्हा एक पत्रकार परिषद घेतली होती आणि कुठेतरी निवडणूक आयोग आणि भाजपवरची टीका जी आहे ती केली होती. त्यानंतर आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आणि या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली आहे. त्यातला एक संपूर्ण मसुदा किंवा अहवाल जो आहे तो आता तयार करण्यात आलेला आहे आणि हा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाबाबत वापरलेले सगळे शब्द आणि दिलेली माहिती ही सगळी माहिती जी अहवालात नमूद करण्यात आलेली आहे आणि हा अहवाल जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेला आहे. आणि केंद्रीय निवडणूक आयोग आता याबाबत काय कारवाई करतं हे बघावं लागणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी वापरलेला प्रत्येक शब्दाचा तपशील जो आहे तो या अहवालात मांडण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं भाजपवरचे आरोप असतील किंवा निवडणूक आयोगाचे आरोप असतील, एकीकडे निवडणूक प्रक्रिया सुरू होती तेव्हाच अशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेणं योग्य होतं का, किंवा मग घेतली असेल तर जे आरोप केले त्या आरोपांचं काय, या सगळ्या गोष्टी अहवालात नमूद केलेल्या आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला हा अहवाल पाठवलेला आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग यावर बाबत काही कारवाई करतं का हे बघावं लागेल. नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.